मंडळी, समजा तुम्ही ऑफिसमध्ये आहात किंवा घरी आहात आणि एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत असते आणि बोलता बोलता अचानक ती तुम्हाला असं काहीतरी बोलते जे तुम्हाला आवडत नाही. तुम्हाला असं वाटतं की त्या व्यक्तीने आपला इन्सल्ट केलाय आणि मग तुम्हाला काय उत्तर द्यायचं, काय बोलायचं हे सुचतच नाही आणि मग तुम्ही गप्पच बसता आणि नंतर थोड्या वेळाने वेळ निघून गेल्यावर तुमच्या डोक्यात आयडिया येते, खूप सारे शब्द सुचतात, खूप सारी वाक्य अशी येतात आणि तेव्हा तुम्हाला वाटतं की अरे आपण हे उत्तर त्या व्यक्तीला द्यायला हवं होतं. असं तुमच्यासोबत कधी झालंय का? हो किंवा नाही मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या बाबतीत असं पूर्वी बऱ्याचदा व्हायचं, पण आता होत नाही, कारण आता जर कोणी काही मला बोललं तर आपण काय उत्तर द्यायचं हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्हाला पण जाणून घ्यायचं आहे का की अशा वेळेस काय नेमकं उत्तर द्यायला पाहिजे, कसं या सिच्युएशनला टॅकल केलं पाहिजे? तर व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा. वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्सनुसार वेगवेगळी आन्सर्स मी सांगणार आहे. ऑलराईट, आजच्या व्हिडिओला थोडंसं मी सिच्युएशनल व्हिडिओ म्हणेन. ओके, इट इज नॉट मी तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रीमली भारी काही शिकवत नाहीये. इट इज जस्ट हाऊ टू टॅकल व्हेरियस सिच्युएशन्स. कारण आज मी तुम्हाला जर तुमचा कोणी अपमान केला, तुम्हाला जर काही आवडत नाहीये ते बोललं, तर त्यांना इंग्लिशमध्ये कसं तुम्ही उत्तर द्यायचं हे सांगणार आहे. मराठीत तर तुम्हाला कळेलच म्हणजे कसं उत्तर द्यायचं आहे, पण थोडंसं अजून एक स्टेप इंग्लिशमध्ये कसं उत्तर द्यायचं हे पण मी सांगणार आहे. आणि आजची मी इंग्लिश जी वाक्य आहे ती सिच्युएशननुसार सांगणार आहे. त्यामुळे आजचा वेगळ्या विषयाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे पाहाच. व्हिडिओला सुरू करायच्या आधी मला एक विचारायचं आहे तुम्हाला, त्याचं उत्तर जरूर मला सांगा. डू, ओके, डू हा जो शब्द आहे इंग्लिशमध्ये कोणासोबत वापरला जातो? बघा, दोन ऑप्शन्स आहेत. ऑप्शन 1 आय डू आणि ऑप्शन 2 शी डू. ओके, ऑप्शन 1 का ऑप्शन 2? तुम्हाला काय वाटतंय बरोबर उत्तर आहे? मला नक्की कमेंट करून सांगा. ऑलराईट, आता सुरू करूयात आजच्या ॲक्च्युअल सिच्युएशनल व्हिडिओला. आता मंडळी, आपण सगळेच क्रिकेटच्या मॅचेस नेहमीच बघतो आणि त्यामध्ये तुम्ही कधी नोटीस केलंय का की समोरचा जो प्लेयर असतो ना, त्याचं फोकस म्हणजे लक्ष विचलित करण्यासाठी अनेकदा अपोनंट प्लेयरला खूपदा स्लेजिंग करतात. स्लेजिंग म्हणजे काय? असं ॲक्ट करतात की समोरच्या प्लेयरचा ना काहीतरी इन्सल्ट व्हायला पाहिजे आणि मग खेळताना तो चिडतो किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन बिघडतं. असाच स्लेजिंगचा सामना खूप वेळा केलेला आहे आपल्या आवडत्या सचिन तेंडुलकर यांनी. ओके, एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाले होते की मी स्वतःला जास्तीत जास्त फोकस ठेवतो आणि आपलं गोल काय आहे त्याच्याकडे पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करतो आणि मग अशा वेळेला मला स्लेजिंगचा फारसा फरक पडत नाही. तर मंडळी, म्हणूनच आपण सचिनला काय म्हणतो? मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणतो, राईट? सो आता मी तुम्हाला सिच्युएशन सांगते. सिच्युएशन 1 तुमची आहे इज टॉकिंग स्वीटली अँड देन दे विल इन्सल्ट यू. म्हणजे काय? तर एखादी व्यक्ती आपल्यासोबत अगदी गोड बोलते, आपलं खूप कौतुक करते आणि मग कळतच नाही की गोड बोलत बोलत कौतुक करत करत अचानक असं काहीतरी ती व्यक्ती बोलते की आपल्याला वाटतं अरे आपला तर हिने इन्सल्ट केलंय किंवा त्या व्यक्तीचं बोलणं आपल्याला अजिबात आवडत नाही. म्हणजे बघा, ऑफिसमध्ये किंवा घरी अचानक कोणतरी तुम्हाला म्हणतं तू एवढ्या वर्ष काय केलंस किंवा तेवढं करून सुद्धा तू कुठेतरी कमी पडतेस. ओके, दॅट मीन्स समवन इज अनहॅपी विथ युअर वर्क ऑर विथ युअर पोझिशन. आणि मग हे ऐकून खूप राग येतो की अरे ती काय समजते स्वतःला, तो काय समजतो स्वतःला, मी काय केलंय हे हू आर यू टू आस्क. ऑलराईट, सो हे ऐकल्यावर पहिल्यांदा मी काय करते, 1-2-3 सेकंद पॉज घ्यायचा. ऑलराईट, यामुळे स्वतःला आलेला राग थोडासा आपल्याला कंट्रोल करता येतो. त्यानंतर मी त्यांना इंग्लिशमध्ये असं म्हणते, यू आर राईट. Given the position I am in today or the chair I am sitting in, I must say that I am fortunate. Everyone is working hard to achieve it and I have achieved it, so I am glad. However, I will certainly consider what you are saying and will work on it. म्हणजे काय? जर तो व्यक्ती म्हटला की अरे तू काय करते, तू तर ऑफिसमध्ये टाइमपासच करते किंवा अरे तुला ही पोझिशन कशी मिळाली आहे किंवा तू इतके वर्ष काय केलं, तू कायच काम करते. सो वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी तुम्ही ती टॅकल करू शकता सिच्युएशन.
तुम्ही एकदम सांगू शकता की आज मी ज्या पोझिशनवर आहे, म्हणजे मी जे मगाशी सांगितलं त्याचा अर्थ सांगते की आज मी ज्या पोझिशनला आहे ती पोझिशन मिळवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे आणि मला ती मिळाली आहे. आत्ता बाकीच्या लोकांचं हे ड्रीम पोझिशन आहे की मला ही पोझिशन कधी मिळणार, ती मला मिळाली आहे. सो आय एम व्हेरी हॅपी विथ इट. पण जे काय तू सल्ला देतीयस, ठीक आहे, मी विचार करेन, आय विल वर्क ऑन इट. म्हणजे भांडणाला भांडणासारखं आपण उत्तर दिलं ना किंवा अजून भांडण होतं. पण एखाद्या व्यक्ती जर तुम्हाला टोचून बोलतोय आणि तुम्ही त्याला अगदी कामली उत्तर दिलं ना, तर त्याचाच थोडासा इगो थोडासा हलतो आणि जरा बॅकआउट होईल तो व्यक्ती बेसिकली. अजून एक गोष्ट होऊ शकते, सिच्युएशन 2 इज गेटिंग ह्युमिलिएटेड बाय युअर फ्रेंड्स. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपले फ्रेंड्स असतात, आपल्याला पटकन असं काहीतरी बोलून जातात आणि मग आपल्याला अपमान झाल्यासारखं वाटतो. समजा एखादा फ्रेंड म्हटला की अरे स्वतःकडे बघ, काय करून ठेवलंय स्वतःचं किंवा काय करून घेतलंय स्वतःचं, और वजनावरून काहीतरी बोललंय की काय अरे किती जाड झाली आहे वगैरे, किंवा तुम्ही घातलेल्या कपड्यांवरून ते बोललेत की अरे हे शोभत नाही आहेत कपडे तुला. मग अशा वेळेला कसं बरं उत्तर द्यायचं आपण? ओके, सगळ्यात पहिले कान मंत्र म्हणजे डोंट रिॲक्ट. जर तुम्ही रिॲक्ट केलं ना तर 4 गोष्टी होऊ शकतात. एक तर फर्स्ट इज यू आर अग्रीइंग विथ देम, मग त्यांचं म्हणणं तुम्ही मान्य करतायत की तुम्ही घाणच दिसताय किंवा काय करून ठेवलंय स्वतःचं. सो फर्स्ट इज डोंट रिॲक्ट. ओके, दुसरं इज तुम्ही रिॲक्ट झाल्यावर काय होतं, इट शोज युअर इनसिक्युरिटी अँड लो कॉन्फिडन्स. तुम्ही काहीतरी पटकन रिॲक्ट केलं तर यामुळे तुमची इनसिक्युरिटी आणि तुमचा कॉन्फिडन्स कमी आहे हे लक्षात येतं. तिसरी गोष्ट काय होऊ शकते, तुम्ही अचानक रिॲक्ट झाला तर यू आर इझिली अफेक्टेड, म्हणजे तुम्हाला त्यांच्या बोलण्यामुळे लगेच काहीतरी फरक पडतोय असं जाणवतं. आणि फोर्थ इज यू आर गेटिंग अँग्री, तुम्हाला राग येतो आणि तुम्हाला माहिती की जेव्हा अँगर कंट्रोलच्या बाहेर होतं तेव्हा खूप चुकीच्या गोष्टी होतात, कारण अँगर अँड स्ट्रेंथ कधीच बेस्ट फ्रेंड होऊ शकत नाही. त्यामुळे या 4 वरच्या मुद्द्यांवरून हेही लक्षात येतं की तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही आहात. सो फर्स्ट इज स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ, फाइंड आउट युअर स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी काहीही म्हणू देत, डोंट गेट ट्रिगर्ड. ओके, मग अशा वेळेला शांत बसायचं किंवा शक्य असेल तर तिथून निघून जायचं. पण अगदीच तुम्हाला बोलावंसं वाटतं तर म्हणायचं आय गेस यू आर राईट, आय हॅवंट बीन एबल टू डू दॅट बिकॉज नाव डेज माय प्रायोरिटीज आर डिफरंट. म्हणजे सध्या मी नाही लक्ष देते कारण माझ्या प्रायोरिटीज डिफरंट आहेत. जर का असं बोलायचं असेल तर बोलू शकता. तुम्हाला वेगळं म्हणायचं असेल की आय एम जस्ट फाईन, आय एम कॉन्फिडेंट द वे आय एम, असं पण म्हणू शकता की मी आहे कॉन्फिडेंट, जसं मी आहे तसं आय एम कॉन्फिडेंट. ओके, आय लव्ह द वे आय एम फीलिंग कॉन्फिडेंट अँड आय डोंट थिंक दॅट शुड बॉदर यू, असं पण म्हणू शकता. सो डिपेंडिंग तुमचा स्वभाव काय आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता. नेक्स्ट इज गेटिंग ट्रोल्ड. म्हणजे तुम्ही कितीही चांगलं काम करा, लोकांना काही ना काहीतरी त्याच्यामध्ये खुसपटा काढायची सवय असतेच. म्हणजे अशी लोकं असतातच ना, ती स्वतःची निगेटिव्ह पर्सनॅलिटी पण दर्शवतात आणि स्वतः पण अनहॅपी असतात. मग ही लोकं तुमच्या ऑफिसमध्येच असतात असं नाही आहे, शेजारी पाजारी पण राहत असतात. मग अशा वेळेला बेस्ट वे टू डील विथ इट इज ह्युमर. म्हणजे अशा वेळेला विनोद बुद्धी वापरायची सरळ. एकदम त्यांनी ती गोष्ट बोलल्यावर ना आपण ती लाईटली घ्यायची, मनावर नाही घ्यायची. आणि अशा व्यक्तींसोबत चिडणं आणि भांडणं तर कधीच उत्तर नसतं. यावरून मला एक किस्सा सांगावासा वाटतोय. बॉलिवूड हिरो अक्षय कुमार एका फिल्मच्या प्रमोशनसाठी स्टेजवर गेलेला आणि मीडियामधून त्याला काहीतरी प्रश्न विचारला की आजकाल बॉलिवूडमध्ये जे युद्ध चाललंय त्याबद्दल तुमचं काय मत आहे. सो त्यावेळेस काहीतरी चाललेलं जे असतं ना ॲक्टर्समध्ये फुल भांडणं वगैरे, आणि मग त्यांनी त्याच्यावर काय उत्तर दिलेलं, एक ह्युमरस उत्तर दिलेलं की बॉलिवूडमध्ये युद्ध चालू आहे का हे माहिती नाहीये, पण युद्ध तर माझ्या बिल्डिंगमध्ये पाण्यावरून सुरू आहे हे मात्र नक्की. बहुत बड़ा वॉर चल रहा है ऋतिक और कंगना के बीच में. बॉलीवुड में कहाँ चल रहा है, मेरी बिल्डिंग में चल रहा है. आणि मग सगळे लोक हसले होते. सो आता इथे अक्षय कुमारनी काय केलं, प्रश्नावर उत्तर देण्याचं टाळलं, त्याला नव्हतं उत्तर द्यायचं म्हणून, आणि ते टाळण्यासाठी आपली विनोद बुद्धी वापरून सिरियस असलेलं वातावरण लाईट केलं, काहीतरी वेगळाच टॉपिक काढून. सो असं तुम्ही ट्राय करू शकता. आता मी माझा अनुभव सांगते. सोशल मीडियावर मला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर खूप सारे कमेंट येतात. मला तुम्ही खूप लोक अप्रिशिएट करता आणि ज्यामुळे मोटिवेशन मिळतं, आणि म्हणून अ बिग थँक्यू टू यू ऑल. पण असे पण काही कमेंट्स असतात, लोक ट्रोल करतात, चुका काढतात. आता खरंच चूक झाली असेल तर मी ह्युमन बिंग आहे, मी ॲक्सेप्ट करते, होऊ शकते चूक, आणि मी म्हणते की थँक्यू फॉर पॉइंटिंग आउट द मिस्टेक, आय लर्न समथिंग न्यू फ्रॉम यू टुडे. पण जर चूक नसेल तर मी सरळ इग्नोर करते. म्हणजे आय डोंट इवन लाईक रिप्लाईंग उगाच फालतू लोकांना. तुमची एनर्जी का वेस्ट करायची तुम्ही लोकांशी बोलून. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्ही ट्राय करू शकता आणि तुम्ही बोला.
आपण मनात ठेवतो ना आणि मग विचार करत बसतो, तो व्यक्ती जो बोलून गेलाय त्याचा मस्त चाललाय दिवस, तो एक वाक्य बोलतोय आणि त्याचं आयुष्य जगतोय, पण जो तुम्हाला वाक्य बोललाय म्हणजे आपण त्या एका वाक्यावरून आपलं जवळजवळ अर्धा दिवस, एक दिवस त्याचा विचार करत बसतो आणि तुमचा दिवस वाया जातो. आपले प्रत्येक दिवस इतके महत्त्वाचे असतात. ओके, लिव्ह युअर एव्हरी डे सो नाईसली, म्हणजे असं म्हणतात ना की उद्याचा दिवस येणारच नाहीये, असं तुम्ही जगा, म्हणजे प्रत्येक दिवस खूप छान घालवा. तर मंडळी, मला खात्री आहे की तुम्हाला आजचा जरासा वेगळा व्हिडिओ होता. कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुमच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे आणि तुम्ही केलेल्या कमेंट्समुळे मला मोटिवेशन मिळतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.